मराठा आंदोलन भडकण्यामागं नेमका जबाबदार कोण आहे? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अजित पवार? तुम्हाला काय वाटतं? पण माझ्या मते यापैकी कुणीही नाही. याला सर्वस्वी जबाबदार पियुष गोयल हे आहेत. मग पियुष गोयल कोण आहेत? तर पियुष गोयल हे आपले केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री आहेत. आता तुम्ही म्हणाल आंदोलन राज्यात चालू आहे आणि तुम्ही केंद्राविषयी बोलताय, पण त्याचं कारणही तसंच आहे. कारण आपल्या शेतीमालाचे आयात निर्यात तसंच इतर जे काही धोरणं ठरतात ते पियुष गोयल यांच्या अंतर्गत येतात. याचा थेट संबंध या मराठा आंदोलनाशी आहे. कारण मराठा समाजातील बहुतेक शेतकरी आहेत. मराठा समाजाचा अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. तसंच मराठवाड्याचं अर्थकारण हे सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकांवर अवलंबून आहे. पण पियुष गोयल यांनी या 3 पिकांची मागच्या काही वर्षांपासून सविस्तर वाट लावली आहे. ही वाट कशी लावली हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण थोडं 2 वर्ष आधी मागे जाऊयात. आता तुम्हाला माहीतच आहे, कोरोनानंतर 2021मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या दरात मोठी तेजी आली होती. या तेजीमुळे देशातील शेतकऱ्यांनाही काहीसा भाव मिळाला होता. आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनाही यावर्षी चांगला भाव मिळाला. पण झालं काय? ग्राहक आणि उद्योगांची ओरड सुरू झाली आणि सरकारनं वेगवेगळे धोरणं आखून शेतीमालाचे भाव कमी केले. याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर झाला. म्हणजेच काय झालं? आपल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी कमी भाव मिळत गेला. शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारनं काय केलं? तर सरकारनं आयात शुल्कात कपात केली, निर्यात बंदी केली, स्टॉक लिमिट लावलं, तसंच निर्यात शुल्क वाढवलं. या माध्यमातून आपल्या शेतीमालाचे भाव पाडले. पण शेतकऱ्यांचा रोष असा आहे, पण जेव्हा आमच्या शेतीमालाचे भाव पडते तेव्हा मात्र सरकार शेतीमाल खरेदी करत नाही आणि जेव्हा भाव वाढतात तेव्हा भाव पाडण्यासाठी मात्र पुढे येतं. आता तुरीचंच बघा. मागच्या हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांना तूर काय भावात विकावी लागली होती? हमी भाव 6,300 रुपये खुद्द सरकारनेच दिला होता. पण तुम्हाला हमीभाव मिळाला का? नाही. शेतकऱ्यांना 6,000 रुपयांपेक्षा कमी भावातच तूर विकावी लागली. आता तुरीला काय भाव आहे? तूर अनेक बाजारांमध्ये 12,000ने विकली जाते. पण याचा शेतकऱ्यांना फायदा आहे का? नाही. पण या काळात सरकार काय करतंय? तर सरकार आयात करतंय. बरं, आयात काय भावानं करतं? तर 8 ते 9,000ने. आणि आपली तूर मात्र 6,300नी खरेदी केली नाही. म्हणजे सरकारला आपल्यापेक्षा विदेशातील शेतकऱ्यांचं भलं करायचं असं दिसतंय. सरकार आपल्यापेक्षा विदेशातील शेतकऱ्यांना जास्त भाव देतंय. हे लक्षात आल्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचा रोष वाढलाय आणि तो मराठा आंदोलनातून पुढे येतोय. मागच्या 3 वर्षांमध्ये तूर आणि इतर कडधान्याचे भाव पाडण्यासाठी सरकारनं काय काय उपक्रम राबवले ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. सरकारनं सर्वात आधी 2021मध्ये तूर, मूग, उडीद आयातीचे पंचवार्षिक करार केले. त्यासाठी आफ्रिका आणि म्यानमार देशातून आयातीचं धोरण राबवलं गेलं. तूर, उडीद आयातवाढीसाठी मुक्त धोरणाचा अवलंब केला. त्याआधी आपल्याकडे कोटा पद्धतीने आयात होत होती. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याऐवजी परदेशातील शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचा सरकारने उपक्रम राबवला आहे. 20 जून 2023 रोजी तूर आणि उडदावर सरकारनं स्टॉक लिमिट लावलं होतं. आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी पिकवलेली जास्तीत जास्त तूर खरेदीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तसं तेथील निर्यातदारांना आश्वासनही सरकारनं दिलं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की पियुष गोयल यांनी आपल्या 3 पिकांची सविस्तर वाट लावली आहे. त्यापैकी तुरीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे. आता सोयाबीनकडे वळूयात. सरकारनं सोयातेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचा सविस्तर कार्यक्रम राबवला आहे आणि त्याचा फटका थेट आपल्याला बसला आहे. सरकारनं मागच्या 3 वर्षांमध्ये जे काही आयात शुल्क लावलं जात होतं खाद्यतेल आयातीवर, त्यात मोठी कपात केली आहे. त्यासोबतच सरकारनं 20 लाख टन सोयातेल आणि 20 लाख टन सूर्यफूल तेल एका वर्षामध्ये कोणत्याही शुल्काविना आयातीला परवानगी दिली आणि हा उपक्रम 2 वर्ष राबवण्यात येतोय. म्हणजे 2 वर्षात सोयातेलाचे 40 लाख टन आणि सूर्यफूल तेलाचे 40 लाख टन अशी एकूण 80 लाख टनांची 2 वर्षात कोणत्याही शुल्काशिवाय आयात होणार आहे. मग तुम्ही म्हणाल याचा काय परिणाम होणार आहे? तर याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनवर होतो आणि तो आपल्याला आजही दिसतोय. कारण आपल्या सोयाबीनचे भाव हे सोयापेंट आणि सोयातेलावरून ठरत असतात. सोयाबीनचे भाव कमी जास्त होत आहेत आणि सोयाबीनमुळं मागच्या काही महिन्यांमध्ये सोयाबीनचे भावसुद्धा टिकून होते. पण सोयातेलाकडून यंदा सोयाबीनला आधारच मिळाला नाही. त्याला मुख्य कारण काय होतं की खाद्यतेल आयातीमुळं सोयातेलाचे भाव दबावात होते आणि आपलं सोयाबीन वर गेलंच नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षित भाव मिळालाच नाही. आता सोयाबीन हे आपल्या राज्याचं मुख्य पीक आहे. सगळ्या पिकांमध्ये सोयाबीन खालचं क्षेत्र सर्वात जास्त आहे आणि मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांचं अर्थकारण हे सोयाबीनवर मुख्यतः अवलंबून आहे. पण सोयाबीनलाच भाव नसल्यानं साहजिकच शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पुरेसा पैसा आला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आपले अनेक व्यवहार, मुलांचे शिक्षण आहेत किंवा इतर काही जे व्यवहार असतील ते करता आले नाही आणि याचा रोष आपल्याला मराठा आंदोलनातून पुढे येताना दिसतोय. आता सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात कशी कपात केली हे तुम्हाला स्क्रीनवरच्या टेबलवरून दिसत असेल. आता कच्च्या सोयातेलाचं पाहिलं तर 2021मध्ये कच्च्या सोयातेल आयातीवरचं जे शुल्क होतं ते 38.50% होतं. पण ते आता सध्या 5.5%वर आणलं आहे. तसं रिफाईंड सोयातेलाचं शुल्कही 45%वर 13.75% आहे. पाम तेलाचंही तसंच झालं
आणि शेवटी जर आपण सूर्यफुलाकडे आलो तर सूर्यफुल तेलावरचं शुल्क 2021मध्ये 38.50% होतं, ते आता 5.5%वर आणलं आहे. रिफाईंड सूर्यफूल तेलावरील शुल्क 45%वरून 13.75%वर आणलं आहे. यातून काय स्पष्ट होतं तर सरकारनं खाद्यतेल आयात वाढवण्यासाठी आयात शुल्कात मोठी कपात केली. याचा परिणाम असा झाला की आपल्या देशात खाद्यतेल आयातीचा अक्षरशः लोंढा झाला आणि याचा थेट दबाव आपल्या सोयाबीनवर आला. चालू हंगामामध्ये चांगल्या भावाची अपेक्षा असतानाही आपल्याला केवळ 5,000पेक्षा कमीच भावात सोयाबीन विकली लागली. त्यामागे हे मुख्य कारण आहे. सरकारनं कापसाच्या बाबतीतही असंच काही केलं. मागच्या 3 वर्षांमध्ये सरकारनं कापसाचे भाव कमी कसे राहतील याची सविस्तर काळजी घेतलेली आहे. उद्योगांचे वाढते लॉबिंग आणि इतर काही घटनांमुळे सरकारनं कापसाचे भाव जास्त वाढू दिले नाहीत, असं वेळोवेळी वार्तांकन वेगवेगळ्या माध्यमातून होत आलेलं आहे. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर सरकारनं ऑस्ट्रेलियातून 3 लाख गाठी कापूस आयातीचे करार केले. त्याचं झालं असं की याचा बाऊ करून उद्योगांनी कापसाचे भाव पाडले होते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या भावावर झाला. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना यंदा 7,000पेक्षा जास्त भाव मिळाला नाही आणि कापसाचा उत्पादन खर्च तुम्हाला माहीतच आहे की क्विंटलला 10,000 रुपये येतो. म्हणजे शेतकऱ्यांना कापसासाठी क्विंटल मागे 3,000 रुपयांचा फटका बसला आणि हाच रोष आपल्याला मराठा आंदोलनातून पुढे येताना दिसतोय. आता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. आपल्याकडे पाऊसच नाही आहे. हवामान खात्यानं यंदा देशात पावसाची काय परिस्थिती आहे याचं अगदी स्पष्टीकरण आपल्याला 4-5 दिवसांपूर्वी अगदी सविस्तर दिलं आहे. आपलं सरकार म्हणजे आपलं राज्य सरकार अजूनही दुष्काळ जाहीर करायला तयार नाही, परंतु आपले शेजारचे राज्य दुष्काळ जाहीर करतायत. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार मात्र अजूनही शेतीमालाचे भाव कसे पाडता येईल याचीच वाट बघतंय. त्यासाठी सरकारनं काही धोरणंही आखली. जास्त मागं जाण्याची गरज नाही. आपण फक्त मागच्या 4-5 महिन्यातलं जरी पाहिलं तरी सरकारचा मनसुबा काय हे आपल्याला स्पष्ट दिसेल. सरकारनं मागच्या काही महिन्यांमध्ये काय काय निर्णय घेतले ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. 13 मे रोजी सरकारनं गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतला. 20 जुलै रोजी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. 15 ऑगस्ट रोजी नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला. 19 ऑगस्ट रोजी कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलं आहे. एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातून 3 लाख गाठी कापूस आयातीचे करार केले. 1 मे ते 30 जून या काळात सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कपात केले. याचा मागे उद्देश असा होता की देशामध्ये सूर्यफूल आणि सोया तेलाची आयात प्रचंड प्रमाणात वाढावी आणि भाव कमी व्हावेत, कारण सरकारला ग्राहकांची जास्त चिंता आहे. आता निवडणुकीचा काळ तोंडावर आहे हे आपल्याला माहीतच आहे. महत्त्वाच्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारला शेतीमालाचे भाव कमी करायचे आहेत. बरं, सरकारनं केवळ आयात निर्यात धोरण किंवा स्टॉक लिमिट असेच उपाय केले नाहीत. सरकारनं आपले शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी वायदेबंदीसारखं हत्यारसुद्धा वापरलं आहे. वायद्यांमधून शेतकऱ्यांना एक फायदा होतो, तो म्हणजे काय की भविष्यामध्ये आपल्या मालाची काय किंमत राहू शकते किंवा पातळी कुठपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज येतो. पण सरकारनं काय केलं, डिसेंबर 2021मध्ये 7 शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली. ही बंदी 1 वर्षासाठी होती, परंतु त्या बंदीला डिसेंबर 2022मध्ये पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. म्हणजेच या 7 शेतीमालावरील वायदेबंदी आता डिसेंबर 2023पर्यंत असणार आहे. म्हणजे 2 वर्षांपासून या शेतीमालाची वायदेबंदी आहे. या 7 शेतीमालामध्ये आपली सोयाबीन, मोहरी, हरभरा, गहू, तांदूळ, मूग आणि कच्च्या पामतेलाचा समावेश आहे. म्हणजे या 7ही शेतीमालाचे वायदे म्हणजे भविष्यातील किमतीचा अंदाज शेतकऱ्यांना सध्या बांधता येत नाही. मग याचा परिणाम काय होतो, तर शेतकऱ्यांना एकतर भविष्यातील किमतीचा अंदाज येत नाही, त्यामुळे बाजारात आहे ती किंमत खरीद धरून किंवा भाव वाढतील का नाही हा अंदाज येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागू शकतो आणि असं अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपल्या महत्त्वाच्या शेतीमालाचे भाव पाळण्यासाठी सरकारनं आयात निर्यात धोरण, स्टॉक लिमिट, निर्यात बंदी, निर्यात शुल्क वाढवणं, आयात शुल्क कमी करणं यासोबतच शेतकऱ्यांना ज्या काय अद्ययावत बाजाराच्या सुविधा आहेत म्हणजे वायदे त्यापासून वंचित ठेवणं असे सर्व हत्यार वापरून झालेले आहेत. आणि या माध्यमातून सरकारनं मागच्या 2 ते 3 वर्षांपासून शेतीमालाचे भाव प्रचंड प्रमाणात कमी केले. पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, कारण इतर सर्व वस्तूंचे भाव वाढलेले होते. मग साहजिकच उत्पादन खर्च वाढला असताना आमच्या मालाला भाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रचंड रोष आहे आणि याच रोषाला मराठा आंदोलनाच्या माध्यमातून वाट मिळते. त्यामुळे वरकरणी असं जरी वाटत असलं की मराठा आंदोलनाचा भडका उडण्यामागं आपल्या राज्यकर्ते म्हणजे राज्यातील शासनकर्ते जबाबदार असले, तर याची पाळंमुळं मागील काही वर्षापासून रोवली गेली आहेत आणि त्याला बळ मिळालं आहे ते मागच्या 3 ते 4 वर्षांपासून. आणि म्हणूनच मी सांगत होतो की मराठा आंदोलनाचा भडका उडण्यामागे मुख्य जबाबदार हे आपले पियुष गोयल म्हणजेच त्यांचं मंत्रालय आहे. असे शेतीविषयक व्हिडिओ आम्ही रोज आपल्या या चॅनलवर अपलोड करत असतो, त्यामुळे आमच्या या चॅनलला नक्की फॉलो करा.